नमस्कार, मी प्राध्यापक चव्हाण SSGM कॉलेज कोपरगाव, इयत्ता 11वी भूगोल या वर्गासाठी आज आपण प्रात्यक्षिक भूगोलाच्या अंतर्गत प्रात्यक्षिक क्रमांक 2 जे काही आहे तर त्या प्रात्यक्षिक क्रमांक 2 विषयी माहिती अभ्यासणार आहोत. तर पहा, प्रात्यक्षिक क्रमांक 2 जे काही आहे तर या दुसऱ्या प्रात्यक्षिकामध्ये जो काही आपण आज अभ्यास करणार आहोत तर यामध्ये साधारणपणे छेदरेषा काढणे हे आपलं प्रात्यक्षिक क्रमांक 2 आहे. आणि मग छेदरेषा काढणे हे जे काही प्रात्यक्षिक आहे तर या प्रात्यक्षिकाचा सर्वसाधारणपणे कोणतंही प्रात्यक्षिक करत असताना त्या प्रात्यक्षिकाचा उद्दिष्टे आणि त्याची प्रस्तावना जी काही आहे तर ती प्रस्तावना आणि नंतर प्रत्यक्षात ते प्रात्यक्षिक ज्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्याची कृती जी काही आहे तर ती कृती अभ्यासावी लागते. सर्वसाधारणपणे पाहता हे पहिलं छेदरेषा काढणं हे जे काही प्रात्यक्षिक आहे तर याचा उद्देश समजून घेत असताना सर्वसाधारणपणे नकाशावर असणाऱ्या ज्या काही समोच्चतादर्शक रेषा असतात तर या समोच्च रेषांच्या आधारे छेदरेषा काढणे आणि भूरूपे ओळखणे हे या छेदरेषा काढणे या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणजेच या ठिकाणी हे प्रात्यक्षिक करत असताना याचा उद्देश जो काही आहे तर तो उद्देश जर आपण लक्षात घेतला तर या ठिकाणी समोच्चतादर्शक रेषांच्या आधारे छेदरेषा काढल्यानंतर ते भूरूप कशा पद्धतीने दिसतंय याविषयीची माहिती आपल्याला मिळत असते. आणि मग ते नेमकं कोणतं भूरूप आहे तर या भूरूपाविषयी आपल्याला निश्चितपणे माहिती मिळते किंवा ते भूरूप आपल्याला ओळखता येतं. त्यानंतर मग पाहता याचे उद्दिष्टे जी काही आहेत तर ही उद्दिष्टे जाणून घेत असताना वेगवेगळ्या प्रकारची विविध भूरूपे जाणून घेण्याकरिता समोच्च रेषांचा उपयोग कसा होतो हे समजून घेणे हे याचं पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट या ठिकाणी दिलेलं आहे पहा, ते म्हणजे छेदांच्या आधारे विविध प्रकारचे उताराचे प्रकार समजून किंवा जाणून घेणे. म्हणजे आपण या ठिकाणी समोच्चतादर्शक रेषांच्या सहाय्याने भूरूप ओळखल्यानंतर ज्या छेदरेषा काढत असतो तर त्या छेदरेषा काढल्यानंतर तो नेमका उताराचा प्रकार कोणता आहे ते जाणून किंवा समजून घेणे हे याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपांची छेदरेषा काढणे हे याचं तिसरं उद्दिष्ट आहे. आणि चौथं उद्दिष्ट या ठिकाणी दिलं आहे, प्रदेशातील उठाव छेदरेषांच्या सहाय्याने जाणून घेणे. म्हणजेच वेगवेगळे जे काही प्रदेश आहेत तर त्या प्रदेशाचा असणारा उठाव जो काही आहे तर हा उठाव नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे जाणून किंवा समजून घेणे हे याचं चौथं उद्दिष्ट म्हणून ओळखले जाते. आता या ठिकाणी याची प्रास्ताविक किंवा प्रस्तावना अभ्यासत असताना सर्वसाधारणपणे पहा, समोच्च रेषा म्हणजे काय, समोच्च रेषेची व्याख्या जी काही आहे तर ही व्याख्या जर आपण पाहिली तर यामध्ये समोच्च रेषा म्हणजे समान उंचीची ठिकाणं जोडणारी रेषा म्हणजे समोच्च रेषा होय. नकाशावर असणारे जे काही समान उंचीची ठिकाणं आहेत तर ही समान उंचीची ठिकाणं जेव्हा एका विशिष्ट रेषेच्या सहाय्यानं आपण जोडत असतो तर ही ठिकाणं त्या रेषेच्या सहाय्यानं जोडणे, समान उंचीची ठिकाणं रेषेच्या सहाय्यानं जोडणे म्हणजेच समोच्च रेषा होय. याची ही व्याख्या या ठिकाणी आपल्याला देता येईल. आता समोच्च रेषांचं मूल्य जे काही आहे तर हे समोच्च रेषांचं मूल्य साधारणपणे सेंटीमीटर किंवा मीटर या एककामध्ये देणे गरजेचे असते. या ठिकाणी मग पहा, 5 मीटर हे मूल्य दर्शवणारी समोच्चतादर्शक रेषा म्हणजे ते स्थान 5 मीटर उंचीवर आहे. आणि मग जमिनीवरील भूरूपे सपाट पृष्ठभागावर समोच्च रेषेचा उपयोग केला जातो. सर्वसाधारणपणे या रेषा
स्थलदर्शक नकाशावर उठाव दर्शविण्यासाठी वापरल्या जातात. आणि त्याचबरोबर मग पहा, आता उंचीच्या बदलाचे प्रमाण म्हणजे उतार होय. उताराची व्याख्या या ठिकाणी अशा पद्धतीने दिली आहे, आणि ती म्हणजे उंचीच्या बदलाचे प्रमाण म्हणजेच भूपृष्ठाचा उतार होय. आता या ठिकाणी भूपृष्ठ किंवा भूरूप जे काही आहे, तर यांचे उतार प्रामुख्याने भिन्न भिन्न असतात. उताराची निश्चित अशा प्रकारची समोच्चतादर्शक रेषांच्या आधारे या ठिकाणी निश्चिती करता येते. समोच्चतादर्शक रेषांच्या आधारे उताराचे काही प्रकार जे काही आहेत, तर ते प्रकार आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. यामध्ये पहिला प्रकार आहे पहा, समउतार. नकाशावरील मग समउताराची व्याख्या या ठिकाणी करत असताना आपल्याला असं म्हणता येईल, आणि ती म्हणजे नकाशावरील समान अंतरावरील समोच्चतादर्शक रेषा समान उतार दर्शवतात, समउतार दर्शवतात. समउतार जो काही आहे, तर तो समउतार जो काही नकाशावर दर्शविला जातो, तर त्या ठिकाणी मग समान अंतरावरील समोच्चतादर्शक रेषा, नकाशावर असणाऱ्या समोच्चतादर्शक रेषा ज्या काही काढलेल्या असतात, तर त्या समोच्चतादर्शक रेषामधील अंतर हे जे काही आहे, तर हे अंतर आता या ठिकाणी पहा, ही आकृती दिलेली आहे, आकृती क्रमांक 2.1. तर पहा, या आकृतीमध्ये इथं या पहिल्या आकृतीमध्ये समोच्चतादर्शक रेषा ज्या काही आहेत, तर त्या समोच्चतादर्शक रेषा दिलेल्या आहेत. आणि मग त्या दोन समोच्चतादर्शक रेषांमधलं अंतर जे काही आहे, आकृतीमधला अर्धा भाग जो काही इथं दाखवलेला आहे पहा, अंडाकृती अशा प्रकारच्या या समोच्चतादर्शक रेषा आहेत. 1, 2, 3 आणि 4 समोच्चतादर्शक रेषा आहेत. साधारणपणे मग या समोच्चतादर्शक रेषा ज्या काही आहेत, तर त्या समोच्चतादर्शक रेषा पहिली बाहेरच्या बाजूची डाव्या बाजूला असणारी, नकाशावर पहा हे हे ठिकाण जे काही आहे इथं दिसतंय पहा, हे ठिकाण, आणि या ठिकाणाच्या जवळ असणारी ही समोच्चतादर्शक रेषा सर्वात बाहेरची, तिचं मूल्य या ठिकाणी दिलं आहे पहा 450. आणि मग अशा प्रकारची ही रेषा 450 मीटर उंचीची समोच्चतादर्शक रेषा. त्यानंतर दुसरी समोच्चतादर्शक रेषा आहे पहा, या ठिकाणी हा उंचीचा अंक दिला आहे 470, हा अंक दिलेला आहे. आणि ही 2 नंबरची समोच्चतादर्शक रेषा 470, जिचं मूल्य आहे पहा, ती या ठिकाणी अशी या पद्धतीने जाते 470, इकडं पुन्हा 470. ठीक आहे. त्यानंतर मग आता त्याच्या शेजारी असणारी, आतल्या बाजूला असणारी ही समोच्चतादर्शक रेषा, तिचं मूल्य पहा या ठिकाणी 520 दिलं आहे. आणि मग अशा प्रकारची ही समोच्चतादर्शक रेषा आतल्या बाजूला आहे. या ठिकाणी फक्त या वेगळ्या ठिकाणाची उंची जी काही आहे, तर ती उंची दिलेली आहे, उंचीचे अंक त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीने या समोच्चतादर्शक रेषा यांच्यामधलं अंतर जे काही आहे, आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे की समउतार, नकाशावर असणारा समउतार जो काही दाखवला जातो, तर तो समउतार या ठिकाणी मग नकाशावरील समान अंतरावरील समोच्चतादर्शक रेषा समउतार दर्शवतात. या ठिकाणी 2 समोच्चतादर्शक रेषांमधलं अंतर हे समान आहे. आणि मग अशा प्रकारे 2 समोच्चतादर्शक रेषांमधलं अंतर जेव्हा समान असतं, त्यावेळेला मग तो असणारा उतार जो काही आहे, तर तो उतार साधारणपणे समउतार या नावाने ओळखला जातो. त्यानंतर मंद उतार, उताराचा हा जो काही दुसरा प्रकार या ठिकाणी दिला आहे, तर त्याचं नाव आहे पहा मंद उतार. आणि नकाशावर मग या ठिकाणी पहा, नकाशावर असणाऱ्या समोच्चतादर्शक रेषा जर दूर दूर अंतरावर असतील, तर त्या ठिकाणी असणारा जमिनीचा उतार हा मंद स्वरूपाचा असतो. नकाशावर पहा, वेड्या वाकड्या ज्या काही रेषा दर्शवलेल्या असतात, तर त्या रेषांना समोच्चतादर्शक रेषा असे म्हणतात. त्या रेषा जरी त्या ठिकाणी वेड्या वाकड्या दिसत असल्या, तरीसुद्धा त्या रेषांना एक प्रकारचा अर्थ जो काही आहे, तर तो अर्थ त्या ठिकाणी असतो. जमिनीचा उतार जो काही आहे, तर तो उतार त्या ठिकाणी त्या समोच्चतादर्शक रेषांच्या सहाय्याने दर्शवलेला असतो. आणि मग जर समजा मंद उताराचा भाग ज्या ठिकाणी असेल, तर त्या ठिकाणी असणाऱ्या समोच्चतादर्शक रेषा, 2 समोच्चतादर्शक रेषांमधील अंतर जे काही आहे, तर ते अंतर मग दूर दूर असते. आणि मग अशा प्रकारे जेव्हा या 2 समोच्चतादर्शक रेषांमधलं अंतर हे जेव्हा दूर दूर असतं, त्यावेळेला मग त्या ठिकाणी असणारा जमिनीचा उतार जो काही आहे, तर तो जमिनीचा उतार
मंद स्वरूपाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आता पहा उताराचा तिसरा प्रकार या ठिकाणी दिला आहे, त्याचं नाव आहे तीव्र उतार. नकाशावर असणाऱ्या समुच्चतादर्शक रेषा जवळजवळ असल्यास त्या ठिकाणी जमिनीचा उतार तीव्र असल्याचे समजते. समुच्चतादर्शक रेषा ज्या वेळेला मग त्या ठिकाणी समुच्चतादर्शक रेषांची गर्दी झालेली असते पहा, एकमेकांच्या अतिशय जवळ अशा प्रकारच्या या समुच्चतादर्शक रेषा जेव्हा असतात त्यावेळेला मग त्या ठिकाणी असणारा भूपृष्ठाचा किंवा जमिनीचा उतार जो काही आहे तर तो उतार तीव्र स्वरूपाचा आहे असं समजलं जातं. त्यानंतर उताराचा चौथा प्रकार अंतर्वक्र आणि बहिर्वक्र उतार. तर जास्त उंचीची मूल्य असणाऱ्या समुच्चतादर्शक रेषा एकमेकांजवळ व कमी मूल्य असणाऱ्या समुच्चतादर्शक रेषा एकमेकांपासून दूर गेल्यास जमिनीचा उतार अंतर्वक्र असल्याचे समजते. अंतर्वक्र उतार कशाला म्हणायचं जमिनीचा, तर या ठिकाणी मग जास्त उंचीचं मूल्य असणारी जी समुच्चतादर्शक रेषा आहेत किंवा जास्त उंचीचं मूल्य असणाऱ्या समुच्चतादर्शक रेषा एकमेकांच्या जवळ आणि कमी मूल्य असणाऱ्या समुच्चतादर्शक रेषा एकमेकांपासून दूर गेल्यास त्या ठिकाणी असणारा जमिनीचा उतार अंतर्वक्र अशा प्रकारचा असलेला आपल्याला आढळतो किंवा त्या प्रकारच्या उताराला अंतर्वक्र उतार असे म्हणतात. या उलटची परिस्थिती पहा, जास्त मूल्याच्या समुच्चतादर्शक रेषा, ज्या समुच्चतादर्शक रेषांचं मूल्य जास्त आहे तर अशा प्रकारच्या जास्त मूल्यांच्या समुच्चतादर्शक रेषा एकमेकांपासून दूर असून कमी मूल्य असणाऱ्या समुच्चतादर्शक रेषा एकमेकांच्या जवळ असल्यास जमिनीचा उतार बहिर्वक्र अशा प्रकारचा असलेला आपल्याला आढळतो. या ठिकाणी पहा समजून घेण्यासारखा एक मुद्दा असा आहे की नकाशावर असणाऱ्या समुच्चतादर्शक रेषांचं मूल्य किंवा यांचं निरीक्षण जेव्हा आपण करतो त्यावेळेला मग आपल्याला असं दिसतं की त्या समुच्चतादर्शक रेषांना एक विशिष्ट अशा प्रकारचं मूल्य, उंचीचा अंक त्या ठिकाणी दिलेला असतो. त्या समुच्चतादर्शक रेषेचं मूल्य त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि मग जास्त मूल्याच्या समुच्चतादर्शक रेषा ज्या काही आहेत तर त्या जास्त मूल्याच्या समुच्चतादर्शक रेषा जर एकमेकांपासून दूर असतील आणि कमी मूल्य असणाऱ्या समुच्चतादर्शक रेषा जर एकमेकांच्या जवळ असतील तर त्या ठिकाणी जमिनीचा उतार जो काही आहे तर हा जमिनीचा उतार बहिर्वक्र अशा प्रकारचा असलेला आपल्याला आढळतो. आणि मग अशा पद्धतीने पहा आता या ठिकाणी जमिनीच्या उताराचे प्रकार जाणून घेतल्यानंतर समुच्चतादर्शक रेषांच्या सहाय्याने जे काही उताराचे प्रकार आहेत तर ते प्रकार या ठिकाणी आपण माहिती करून घेतलेले आहेत. नकाशावर मग त्या पद्धतीच्या समुच्चतादर्शक रेषा ज्या काही आहेत तर त्या समुच्चतादर्शक रेषा दाखवलेल्या असतात आणि मग अशा प्रकारच्या या समुच्चतादर्शक रेषा ज्या काही आहेत तर त्या समुच्चतादर्शक रेषा नकाशावर काढलेल्या असतात आणि मग त्या आधारे मग आपल्याला भूपृष्ठाचा किंवा जमिनीचा उतार जो काही आहे तर त्या उताराविषयी माहितीही समजत असते. त्यानंतर मग आता पहा छेदरेषा काढणे. प्रत्यक्षात छेदरेषा कशा पद्धतीने काढायची आहे तर याचं विश्लेषण अभ्यासत असताना विश्लेषण करत असताना आपल्याला आता नकाशावरील समोच्च रेषांच्या सहाय्याने भूस्वरूप वास्तवात कसे दिसेल याचा अंदाज या छेदरेषेमुळे करता येतो. आणि मग अशा प्रकारची ही छेदरेषा काढण्यासाठी आपल्याकडं आवश्यक अशा प्रकारचं साहित्य जे काही आहे तर ते साहित्य असणं गरजेचं असतं. यामध्ये पहा आवश्यक साहित्यामध्ये आता इथं आपण हे जे काही प्रात्यक्षिक भूगोल क्रमांक 2 जे काही आपल्या प्रात्यक्षिकामध्ये लिहून घेणार आहोत किंवा ते प्रात्यक्षिक त्या ठिकाणी करणार आहोत तर त्याविषयी मग सुरुवातीला त्याचं नाव द्यायचं आहे प्रात्यक्षिक क्रमांक 2 छेदरेषा काढणे. छेदरेषा काढण्यासाठी मग आता त्याचं सुरुवातीला आवश्यक साहित्य हे तुम्हाला लिहावं लागेल, त्याची कृती लिहावी लागेल. कृतीमध्ये पायऱ्या जे काही आहेत तर त्या पायऱ्या दिलेल्या आहेत. या सर्व पायऱ्या त्या पद्धतीने आधी लिहून काढायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर त्या पायऱ्यानुसार जसजशी आपण कृती करत जाऊ तसतसं मग आपल्याला त्या ठिकाणी
त्या समोच्चतादर्शक रेषांचा छेद जो काही आहे तर तो छेदरेषा जी काही आहे तर ती छेदरेषा मग काढता येईल. आता पहा या ठिकाणी छेदरेषा काढण्यासाठी आवश्यक असणारं साहित्य जे आपल्याजवळ असणं गरजेचं आहे तर त्यामध्ये पेन्सिल, कागद, रंगीत पेन्सिल, आलेख कागद आणि कागदाची पट्टी एवढं आवश्यक साहित्य, खोडरबर, शार्पनर जे काय आहे तर ते साहित्य आपल्याला आवश्यक असतंय. आणि मग अशा पद्धतीने हे साहित्य जे काही तर ते साहित्याची जमवाजमव केल्यानंतर मग आता या ठिकाणी स्थलदर्शक नकाशाच्या सहाय्याने छेदरेषा काढणे आणि आपण आता स्थलदर्शक नकाशावरून विभागीय छेदरेषा कशी काढली जाते हे समजून घेऊया. यामध्ये स्थलदर्शक नकाशावर दर्शविलेला उठाव समजून घेणे गरजेचे असते आणि तो तसा समोच्च रेषावरून समजून घेता येतो. त्यासाठी आपण छेदरेषा जी काही आहे तर ती छेदरेषा काढत असतो. आता या ठिकाणी पहा आपल्याला इथं त्याची कृती जी काही आहे तर ती कृती अभ्यासायची आहे. आता इथं आपल्याला ही छेदरेषा काढत असताना स्थूल रूपाची छेदात्मक आकृती जी काही आहे तर ती आकृती काढायची आहे. आणि ती आकृती काढत असताना या ठिकाणी पेज नंबर 109 यावर असणारी आकृती क्रमांक 1.4 जी काही आहे तर ती आकृती क्रमांक 1.4 ही आकृती सुरुवातीला आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत. ही पहा ही जी काही आकृती आहे तर ती आकृती क्रमांक 1.4 पेज नंबर हे इथं 109 पेज दिलंय पहा. आणि या 109 नंबर पेजवर ही आकृती क्रमांक 104 दिलेली आहे. आणि मग ही आकृती हा चौकोन जो काय तर तो चौकोन आधी काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणाची उंची जी काय तर त्या उंचीचे टिंब दिलेत, उंचीचा अंक त्या ठिकाणी लिहिला आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा या ठिकाणाच्या उजवीकडे इथं टिंब दिला आहे 470 हा उंचीचा अंक लिहिला आहे. नंतर 520 इकडे 520, 570, 580, 520, 470, 570 इथं पुन्हा 520, 560, 570, 510, 470, 480, 420, 370, 320, 270, 210 म्हणजे या ठिकाणाची ही उंची दाखवलेली आहे पाठिंबाच्या सहाय्याने. नकाशावर असणारी ही वेगवेगळी ठिकाणं जी काही आहेत तर त्या ठिकाणाची उंचीचा अंक त्या ठिकाणी समुद्रसपाटीपासून त्या ठिकाणाची उंची मोजलेली आहे आणि त्या उंचीचा अंक त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि मग अशा पद्धतीने पहा ही आकृती क्रमांक 1.4 109 पेजवर असणारी ही आकृती आधी काढून घ्यायची आहे. तो चौकोन त्या ठिकाणी काढायचा आहे. आणि मग आता या ठिकाणी अ आणि ब या खुणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. अ आणि ब या खुणांचा वापर करायचा आहे. यामुळे प्रदेशाचा जास्तीत जास्त क्षेत्र आपल्याला व्यापता येईल. त्यानंतर मग आता या ठिकाणी आकृती क्रमांक 2.1 जी की आहे तर ती आकृती क्रमांक 2.1 पाहायची आहे. आता आकृती क्रमांक इथं आता ही आकृती क्रमांक दिली आहे पहा 2.1 ही इथं आपली 2.1 ची आकृती पहा. आता या 2.1 आकृतीचं या ठिकाणी आपण निरीक्षण करायचं आहे. आणि मग या आकृती क्रमांक 2.1 नुसार या ठिकाणी जास्तीत जास्त क्षेत्र आपल्याला व्यापता येईल. ही आता आपली झाली पहा कृतीची पहिली पायरी. त्यानंतर मग आता दुसरी पायरी जी की आहे तर त्या दुसऱ्या पायरीचा विचार करताना मग आता तुम्ही काढलेल्या रेषेलगत आकृती दर्शवल्याप्रमाणे कोऱ्या कागदाचा तुकडा त्या जागी ठेवा. कोऱ्या कागदाचा एक तुकडा जो काही आहे तर तो कोऱ्या कागदाचा तुकडा एक घ्यायचा आहे. आणि मग हा कोऱ्या कागदाचा तुकडा त्या ठिकाणी मग अ आणि ब ही जी काही ठिकाण आहे तर त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि मग त्या ठिकाणी एक रेषा जी काही आहे तर ती रेषा मारून घ्यायची आहे. नकाशा आणि कोरा कागद या दोन्हीवर तुम्ही केलेल्या छेदरेषा सहाय्याने व शेवटच्या बिंदू स्पष्टपणे चिन्हांकित करावा व त्या खुणाखाली छेदावरील सुरुवात ते शेवटच्या बिंदूची उंची लिहून काढायची आहे. आता या ठिकाणी पहा जी काही आकृती आहे तर ती आकृती काढत असताना मग आता या ठिकाणी अ आणि ब हे दोन ठिकाणं आहेत. आणि मग उंचीचे अंक आधी ही आडवी रेषा काढून घ्यायची आहे. आणि मग नंतर
अ आणि ब ची आकृती काढल्यानंतर तिसरी पायरी या ठिकाणी दिलेली आहे आणि मग ते उंचीचे अंक त्या ठिकाणी दिलेत. नंतर चौथी पायरी या ठिकाणी दिलेली आहे. पहा, नकाशावरील समोच्च रेषा जेथे कागदावर छेदतात तेथे खुणा करा. समोच्च रेषा मोठ्या चिन्हाने दर्शवा आणि मधल्या रेषा लहान खुणाने दर्शवा. खुणा केलेल्या कागदावर समोच्च रेषांची उंची लिहा. म्हणजे आकृती क्रमांक 2.1 मध्ये ज्या पद्धतीने पहा या ठिकाणी समोच्चता दर्शक रेषा दिलेल्या आहेत, ते बिंदूचे अंक जे काही आहेत, तर इथं हे अंक जे काही आहेत, तर ते अंक इथं आकृतीमध्ये 2.1 मध्ये ज्या पद्धतीने दिले आहेत ते अंक जोडून घ्यायचे आणि मग इथं दाखवलेली समोच्चता दर्शक रेषा जी काही आहे, तर त्या पद्धतीने त्या समोच्चता दर्शक रेषा काढून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आलं लक्षात? हां, तर पहा आता यानंतर मग आता पायरी 5 जी काही आहे, तर त्या 5 नंबरच्या पायरीमध्ये सर्व खुणा व उंची हे निश्चित झाल्यावर नकाशावरील कागद काढायचा आहे. आलेख कागद घ्या. खुणा केलेला कागद आलेख कागदावर ठेवा. आलेख कागदावर छेद रेषेवर सुरुवातीचा आणि शेवटचा बिंदू काढा. या ठिकाणी हा जो काही नकाशा काढलेला आहे, तर तो नकाशा त्या पद्धतीने आपण काढून घ्यायचा आहे. पेज नंबर 111 वर जी आकृती दिलेली आहे, तर त्या पेज नंबर 111 वरील आकृती जी काही आहे, तर ती आकृती त्या पद्धतीने काढून घ्यायची आहे. या ठिकाणी पहा, प्रत्येक कृती जी काही तर ती प्रत्येक कृती लिहून घ्यायची आहे. 6वा जो काही 6वी पायरी दिलेली आहे, सुरुवातीला शेवटच्या बिंदूवर उभी रेषा काढा. तुमच्या छेदाची ही रेषा असेल. किमान आणि कमाल उंचीचा वापर करून त्याला अनुसरून उंची दर्शक किती रेषा आपण काढू शकता हे ठरवायचं आहे. उंची दर्शक रेषांचं प्रमाण हे स्थलदर्शक नकाशाच्या प्रमाणासारखे असावे, जेथून आडवा छेद घेतलेला असतो आणि याचं प्रमाण जे काही आहे, तर ते प्रमाण या ठिकाणी पहा 1 50,000 एवढं प्रमाण त्या ठिकाणी लिहायचं आहे. 1 50,000 असं प्रमाण हे लिहिल्यानंतर त्या प्रमाणानुसार ती आकृती जी काही आहे, तर ती आकृती आपली तयार झाली आहे असा याचा अर्थ होईल. मग आता या ठिकाणी पहा, आकृती क्रमांक 2.1 मध्ये या ज्या काही समोच्चता दर्शक रेषा दाखवलेल्या आहेत, तर त्या समोच्चता दर्शक रेषा त्या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. उंचीचे अंक त्या ठिकाणी लिहिलेत आणि इथं ज्या पद्धतीने दाखवल्यात त्या पद्धतीने त्या समोच्चता दर्शक रेषा आपल्याला नकाशावर काढून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आले लक्षात? हां, तर मग आता बाकीचा भाग जो काही आहे, तर तो आपण नंतर पाहणार आहोत. ठीक आहे, ओके.